कोण आहे? राधा, बोल राधा. कुठे आहेस तू? हे काय आता बिल्डिंग मध्ये शिरतोच आहे? ऐक ऐक ऐक, तू आता घरी येऊ नकोस. का? तू असं कर, तू थेट शन्याकडे जा. पण काय झालंय? काय कारण काय? कारण हे बघ, कारण शन्याची मम्मा पॅसेज मध्ये बसलीये. बहुतेक गुरुनाथने कामाला लावलं असणार तिला. त्यांना उगीच डाऊट यायचा, त्यापेक्षा असं कर, तू जा तिच्याकडेच. हा ठीक आहे, कळलं. तो केड्या पण भेटला आता मला. त्याने काय ओळखलं नाही मला. टेन्शन नको घेऊ. तू जसं सांगितलं ना तसंच सगळं होणार. ओके, हा प्लीज प्लीज. बाय. गुरु की हो या कालो की पिंकी है. एक्सक्यूज मी, कोणी नाहीये मागे? तुम्हीच. या एक्सक्यूज. तुम्ही काय लपाछपी खेळताय का? हो, ती पिंकी येणार होती, तिला काय? काय नाही, मी लपाछपी खेळून नाही तर अजून काय. तुम्ही कोण आहात आणि तुमचं काय काम आहे इथे? जिला भॉक करणार होतात ना, तीच आहे मी, पिंकी. हो पिंकी. पिंकी, अच्छा ओके. काय काम आहे? नाही, काम छोटसच आहे. तुम्ही इथेच राहता का? हो, मी इथेच राहते. शनाया सबनीस कुठे राहतात, सांगू शकाल? कोण कोण कोण? शनाया सबनीस. शनाया सबनी. हे घर? येस. ओके, थँक्यू. वेलकम. नंतर खेळूया. हाय हाय पिंकी. हाय हाय, मी शनाया. हाय. अगं आपली ओळख नाही आणि तू एकदम हग वगैरे कुठे करतेस? सॉरी, आय डिडंट मीन टू ऑफेंड यू. मी असंच, इट वॉज नाईस टू मीट यू म्हणून हक करत होते. ओके ओके. एनिवे, कम इन. ऐक ना, गुरु की हुई काल की. ही कोण आहे माहितीये का? करेक्ट आहे. ती गेली आत. ऐक ना, हे तू सारखे हग्स आणि असं नको. मला ना थोडं अनकम्फर्टेबल होतं, यु नो. सो चालेल का थोडंसं असं डिस्टन्स ठेवून बोलूया? ओके, नो इश्यूज. थँक्यू. बाय द वे, तू कोण आहेस? मी कोणी म्हणजे मी सांगितलं ना, मी पिंकी आहे. असं नाही, राधिकाची कोण आहेस? राधिकाची. ओके, राधिकाची मी एकदम क्लोज म्हणजे एकदम क्लोज फ्रेंड आहे. ते जाऊ दे. मला सांग, तो गॅरी कुठे आहे तुझा? कधी येणार आहे? ओ गॅरी, राधिकाने चांगलंच ब्रीफ केलंय तुला. एकदम मस्त ब्रीफिंग दिलंय. तू तुझ्या नवऱ्याला गॅरी म्हणतेस, त्याच्या आई बाबांना ऑरेंज अंकल आणि ऑरेंज आंटी म्हणतेस, राईट? नाईस डूड, आय एम इम्प्रेस्ड. बस ये प्लीज. हो बस. ओके, छान आहे घर. थँक्स. पण तू नावं छान ठेवतेस हा सगळ्यांना. पण मला सांग, राधाचा नवरा आहे ना सौमित्र, आज का तोंड केलं? बोर आहे तू. नाव काय ठेवलंयस त्याला? सिक्रेट ठेवशील, कोणाला सांगणार नाहीस? ऑफकोर्स. त्याचे डोळे बघितलेस? छान आहेत ना? शी, कसले छान आहेत. तो मेलमान जर पाहिलास तू, सेम डोळे आहेत, बोक्यासारखे. तसंच वागतो सगळ्यांशी तसं. नाहीस का? छान आहे. जाऊ दे काय नाव. आपण आता पुढच्या प्लॅनिंगला लागूया. हा प्लीज प्लीज सांग ना मला काय होत. सांगते ना. हा मला सांग, तुझ्याकडे काही लिपस्टिक वगैरे आहेत का? ओ खूप आहेत. कुठली शेड हवी आहे? मला नको आहे, तुझ्यासाठी. माझ्यासाठी? मी लावली आहे का? अगं नाही, त्यासाठी नाही.
हे बघ मी सांगते तसं कर. लिपस्टिक घे आणि मानेवर, हातांवर, तुला जिथे जमेल ना तिथे ना लिपस्टिकने असे वळ काढ. लव्ह बाईट्स. टाळी नाही देते मी. लव बाईट्स नाही ग, असे मारल्याचे वळ हवेत. ओ म्हणजे पर्पल किंवा ब्लॅक लिपस्टिक लागेल. तुझा गॅरी आला ना की ते वळ तू मला दाखवायचंय आणि मला सांगायचं की गॅरी मला कसा छळतो, मला कसा मारतो. कळलं? ओके, पण त्याने काय होणार आहे? पुढे काय होणार ते तुला कळेलच. ही शनू बेबीची नेमकी कुठली मैत्रीण आहे रे? मी पण तोच विचार करतोय. है ना? ही कॉलेजमध्ये होती का तुमच्या? नाही हो, कॉलेजमध्ये नव्हती. कॉलेजमधल्या सगळ्या मैत्रिणींना ओळखतो मी. काय होत्या माहिती. केड्या, ही शनू बेबीला कुठे भेटली असेल केड्या? आता मला काय माहित, मला तर बाथरूम मध्ये. ही बाथरूम मध्ये भेटली तुला? नाही, तू आता काहीतरी बोललास बाथरूम मध्ये. मी बाथरूम मध्ये गेलो होतो ना, म्हणून मला अरे पण बाथरूम गुरुवाला. कुठे पिंकी कुठे? आता आत गेली. आता तावडीत सापडली. आता हिला दाखवतोच. गुरु, तू सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळं काम अगदी चोख केलंय हा. तेव्हा ते थांबाल जरा. सतत काय पैसे पैसे. खरं काम आत्ता सुरू होणार आहे. म्हणजे अरे तुला मी काय आणायला सांगितलं होतं ते आणलं का? काय? कॅमेरा. कॅमेरा? हो हो, अरे हा बघा. हा बास. आता या पिंकीला दाखवतो गुरुनाथ सुभेदार काय चीज आहे. तुम्ही ना असं तिला खर्चवाना आत अशी एंट्री घ्या ना की तुम्हाला बघून अशी थरथर थरथर कापली पाहिजे. जलबिन मछली नृत्यबिन बिजली सारखी. अरे वा 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 वा. नाही गुरु, तू गेल्या गेल्या ना तिच्या डोळ्यात डोळे असे घाल. हा तू हाव आहेस हाव. वाघ. हो रे, वाघ आहे वाघ. हा, विदर्भाचा वाघ. अरे खूप आल्यात असल्या पिंकी टिंकी चिंकी. दाखवतो ना तिला की परत शनायाला कॉल करायची किंवा काही समजून सांगण्याची हिंमतच नाही झाली पाहिजे तिची. आता तुम्ही बघाच आत काय होत आहे. पण तू लक्ष ठेव, ठीक आहे? चल, या. तू अजूनही तशीच आहेस ग. पण बाकी काही म्हणा, तुझा हा गॅरी खूपच हँडसम आहे. तोंड बरं आहे फक्त. माणूस म्हणून एक नंबरचा खोटारडा आहे. राधिकाने सांगितलं असेल ना. राधिकाने बरंच काही सांगितलंय, पण तुझ्याकडून मला पिंकी, तूच आहेस ना ती पिंकी? जी सतत शनायाला काही ना काही कानामध्ये भरवत असते, तिच्या डोक्यात काय काय टाकत असते, माझ्या विरुद्ध भडकवत असते, ती तूच आहेस ना? काय गरज आहे का तुला हे असलं करण्याची? नाही, काय गरज आहे तुला हे असलं करण्याची? एक लक्षात ठेवायचं, मी गुरुनाथ सुभेदार आहे. माझ्याबरोबर नाही पंगा घ्यायचा. त्यामुळे आता या घरातून आत्ताच्या आत्ता निघायचं. चल निघ. शनया, हाच का गुरुनाथ तुझा नवरा जो तुला त्रास देत असतो? हो हो, हाच आहे तो. आता पण माझ्यावर वॉच ठेवून होता बघ, म्हणून त्याला तू आल्याचं कळलं. काय 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 खोटं काय बोलतेस? मग ऑफिसवरून एवढ्या लवकर घरी कसा आला तू? कोणीतरी सांगितलं असेल म्हणूनच आलास ना. अरे ते महत्वाचं आहे का? तू ही पिंकी इथे काय आहे, इथे का आली आहे, तिला विचार ना आधी. का आले म्हणजे? शनाया मैत्रीण आहे माझी, तिला कधीही भेटायला येऊ शकते. झालं ना भेटून? झालं, पोट भरलं, भेटलीच ना. आता निघ घरातून, चल निघ. तू त्रास देतोस ना तिला. तिला जेव्हा जेव्हा त्रास होणार तेव्हा तेव्हा मी तिला भेटायला येणार. काही प्रॉब्लेम आहे? अरे ती स्वतःच एक त्रास आहे. तिला कोण काय त्रास देणार आहे? आणि एवढा कसला पुळका आलाय तुला? हा, हे बघ, ती माझी बायको आहे. नवरा बायको मधले प्रॉब्लेम्स आम्ही आमचे आमचे बघू. तू त्याच्यामध्ये पडायची गरज नाही. त्यामुळे सांगतोय तेवढं ऐक. आत्ताच्या आत्ता इथून मुकाट निघायचं. चल निघ. शनाया, वळ. शनाया, मगाशी वळ दाखवत होतीस ना मला. हा 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 हा.
हे काय आहे? हे काय? तेच विचारते तुला, हे काय आहे? अरे हे काय? गॅरीने केलेली मारहाण. काय काय वेडीस कशा नाही? काहीतरी काय बोलते? मी कधी मारहाण केली तुला? हेच हेच मला त्या माझ्यासमोर पण वेड्यासारखं वागायला लावतो. आणि माहितीये का, मी वेड्यासारखं वागले नाही ना की मग अशी मारहाण करतो. माहितीये तो मला. तुला विचारायचं असेल ना मम्माला विचार, ती सगळं सांगेल खरं ते. काय हो मम्मा, खरंय काय? खरं काय? हो काय? हो तुमचं काय चाललंय तिथे? तू सांग ना यार खरं. मला कशाला ओढतो याच्यामध्ये? तू नाही एक मिनिट, बस झाला आता. हे बघा, मला मुळात हेच कळत नाही की ही कोण कुठली पिंकी आणि हिला का आन्सरेबल राहायचं आपण? हिला कसली उत्तरं द्यायची आहेत? हा, किती हरामखोर माणूस आहेस रे तू गुरु. तू खोटारडा आहेस हे मला माहिती होतं, पण एवढा नीच माणूस असशील असं वाटलं नव्हतं मला. ए बास झाला आता. काय म्हणालीस तुम्हाला? आरामखोर? हा, आणि त्याच्या आधी काय नीच आणि जे काय असेल ते खोटारडा. ठीक आहे, चल आहे मी. नाही, सगळ्यांसमोर सांगतो मी खोटारडा आहे, हरामखोर आहे, नीच आहे तू म्हणशील ते. पण तरी सुद्धा एक लक्षात ठेव, तू आता माझ्या घरात उभी आहेस. हा, आणि आमच्या नवरा बायकोमध्ये जे काही भांडण आहे ते आमच्यामध्ये, तू त्याच्यामध्ये पडायचं काही कारणच नाही. त्यामुळे मी सांगतोय ते ऐक, आत्ताच्या आत्ता इथून निघायचं. ती बेस्ट फ्रेंड आहे माझी आणि बेस्ट फ्रेंड हेल्प करतात एकमेकांना. अरे ही कसली बेस्ट फ्रेंड? हा, या अशा असतात का बेस्ट फ्रेंड? कान भरणाऱ्या. काय बेस्ट फ्रेंड असशील तिकडे घरी, आता तू माझ्या घरी आहेस, कळलं ना? आत्ताच्या आत्ता निघायचं. मी सांगतोय तेवढं ऐक. गेट आउट. चल निघ. ए बघू नकोस. हा, राग कुणाला देतेस? खुन्नस कुणाला देतेस? तू गुरुनाथ सुभेदारशी बोलतेस, कळतंय ना तुला? आणि तेही त्याच्याच घरात उभं राहून. पास झाला. शेवटचं सांगतोय, आत्ताच्या आत्ता इथून निघायचा. आवाज खाली. हा? आवाज चढवून बोलणारे पुरुष मला आवडत नाही. ए किड्या, जरा सांग हिला. मी कशाला सांगू? कुणाशी बोलतेस कळतं का तुला? या घराचा मी मालक आहे. या घरामध्ये मला जे पटत नाही ना, त्या काय मी बोलतोय ना त्यावर काय चाललंय? काय होतंय? सू लागली का परत? नाही, ती झाली मगाशी. काय खेड्या? अरे काय, मलाच ऐकू येत नाहीये. अरे हळू बोल, बाहेर लोक जमलेत. वा 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 वा. नाही, बघू दे ना यांना. हा, येऊ दे ना. नाही, हे तर सगळे रिकामेच आहेत. आला तमाशा बघायला? या आमच्या घरात या. काय गप्पा बस काय? आलेच. हा, हे बघ, तुला सांगून ठेवतो मी, ही अख्खी सोसायटी जमा झाली ना तरी तुला दाखवून देईन मी गुरुनाथ सुभेदार कोण आहे. काय आहे? अरे आले. काय? अख्ख्या सोसायटीवर तुमचा आवाज घुमतोय. म्हटलं नेमकं काय झालंय? ऑफिसचं काम करत होते, तेवढंही करता येईना म्हणून स्वतः बघायला आले. झालं बघून? झालं असेल तर निघायचं. हा आमच्या घरातला मॅटर आहे, तुझं काही काम नाही. चल निघ. तुम्हाला नीट बोलता येत नाही का? शेजार धर्म म्हणून बघायला आले फक्त. कसला टोमलाचा शेजार धर्म? एकदाच. ती काय बोलली ऐकलं नाहीस का? नीट बोलता येत नाही का, ह्याचा अर्थ नाही कळत? तू कोण जाब विचारणार आहे? अरे काय चाललंय काय? ही शनाया काहीतरी वेड्यासारखं बोलतीये, त्याच्यात ही राधिका मला ज्ञान शिकवते आणि ही जाब विचारतीये. काय चाललंय काय? हेच मी तुला विचारते, तुझा काय प्रॉब्लेम आहे? आम्ही बोललेलं तुला कळत नाहीये का ऐकू येत नाहीये? तुला काय समजायचंय ते समज. मी परत सांगतो तुला, बायकांनी आवाज चढून बोललेलं मला आवडत नाही. खरंच आवडत नाही? काय ऐकू नाही आलं काहीला? हा, सांग ना. बायकांनी माझ्याशी आवाज चढून बोललेलं मला आवडत नाही. मी पुन्हा एकदा विचारतेय, खरंच आवडत नाही? अरे काय 50 बायकांनी मारलेलं आवडतं का? ये बघतो.
अरे डेंजर आहे पिंकी. ती कुठल्याही पुरुषाच्या बाबतीत असं वागू शकते ही. चालेल मला. आवडते का? परत एकदा बोलायचंय? परत बोलायचंय का? बायकांनी आवाज चढवलेला आवडत नाही. बोल ना. हे बघ गुरुनाथ, आत्ताच सांगते, मी फक्त शनायाची मैत्रीण नाहीये. माझे बाबा आहेत ना, पोलीस कमिशनर आहेत. डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये आत्ता आत टाकू शकते मी, तुला कळलं ना? पुन्हा जर शनायाला त्रास दिलास तर आत्ता फक्त 2 कानाखाली वाजवले तर पॅसेज मध्ये उलटा टांगून मारेन, कळले? काय काय मूर्खपणा आहे हा? तुला जराही अक्कल असती ना तर तुला हे कळलं असतं की मी नवरा आहे तुझा आणि आपल्या घरामध्ये असं कुणीही घुसून डायरेक्ट तोंडात मारतं म्हणजे काय? याला काय अर्थ आहे? यू डिझर्व इट. मूर्ख आहेस का तू? मूर्ख कुठे, वेडी आहे ना मी. वेड्याचं नाटक करायचं ना मी. बरं झालं पिंकी मारलंस तू. बस झाला. तिला आत्ताच्या आत्ता घरातून बाहेर जायचा. हे बघा, एक्सक्यूज मी, हे बघा, आमचा नवरा बायकोचा मॅटर आहे, त्याच्यामध्ये तू मग काय मारतीये काय पिंकी धडा तडा? हो ना, समोरच्या बद्दल जरा सुद्धा दयामय वाटत नाही हिला. तिच्या नवऱ्याला पण सोडणार नाही असं वाटतंय मला. हो ना, हा कधी तिला राग येईल हा आणि तिच्या नवऱ्यावर हात उचलेल हा. सांगतात नाही. हा या सटासट मारेल तू. पिंकी मारेल नवऱ्याला. चालेल मला. एवढं सगळं बोलून सुद्धा परत शनायाशी भांडायला गेलास ना, म्हणून तिसरी मारावी लागली तुला. शनाया, परत जर ह्याने त्रास दिला ना तर लगेच मला कळवायचं. पुन्हा येऊन मारेन ह्याला. चला निघते मी. हो पण गुरुनाथ सुभेदार, ज्या मुलीसाठी माझ्या शनायाला वेडं ठरवताय ना, त्या मुली समोर येऊन ऑफिसमध्ये सुद्धा मारीन एक दिवस. बापरे काय मारलाय मला. जी काय मज्जा आली आहे ना जेनी, काय सांगू तुला. शनाया, हे जे झालं ते हे काय करतेस तू? अजून काही केलं नाही, पण जास्त केलंस तर फोन डायल करे ना. बस झाला. हे अति होत आहे शनाया. नाही, ती काहीच अति करत नाहीये. अति तुम्ही करताय. तुमच्यात कधीच सुधारणा नाही होऊ शकत. पूर्वी हे सगळं तुम्ही माझ्याशी वागलात, आज तुमच्या बच्च्याशी वागताय. हिच्यावरती प्रेम होतं ना तुमचं, तिच्यासाठी तुम्ही मला सोडून गेलात, आईबाबांशी भांडलात. आता कुठे आहेत ते प्रेम? प्रेम करत होतात ना. राधिका, मी शांतपणे सांगतो. हे बघ राधिका, हा आमच्या घरातला पर्सनल मॅटर आहे. तू प्लीज याच्यामध्ये पडायची काही गरज नाहीये. हे फक्त तुम्हीच नाही, तुमच्यासारखी ही अशी अनेक माणसं असतात. ही प्रवृत्ती आहे. आणि आता जी थोबाडीत मिळाली ना, ती तुमच्यासारख्या प्रवृत्तीच्या लोकांना मिळाली आहे. तुम्ही स्त्रियांकडे फक्त खेळणं म्हणून पाहत आहे. एका खेळण्याशी खेळून झालं, कंटाळा आला की दुसरं खेळणं, दुसरं झालं की तिसरं खेळणं. नाही,
तुमच्यात कधीही सुधारणा होऊ शकत नाही. तुम्ही जरी पुरुष असलात ना तरी एका स्त्रीच्या पोटी जन्माला आलात हे तरी लक्षात ठेवा. हे असंच चाललंय तुमचं. आधी माझ्या भावनांशी खेळलात, आता हिच्या भावनांशी खेळताय. खेळणारच, कारण आता माया नावाचं तिसरं खेळणं आलंय ना तुमच्या हातात. कधीतरी बायकांकडे आदराने बघायला शिका. प्रेम तर तुम्ही कधी करूच शकत नाही. किमान आदराने वागवता येते का हे बघा. बघा जमतंय का.